सो कन्सिडर दिस क्वेश्चन. न्यूमरेटरला टर्म आहे cos 6x प्लस 6 cos 4x प्लस 15 cos 2x प्लस 10 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला आहे cos 5x प्लस 5 cos 3x प्लस 10 cos x. We have to simplify this term and the options given are 1 plus cos x, then cos square x, then 2 cos x and cos 2x. या फॉर्ममध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे आन्सर किंवा रिझल्ट जो आहे आपला तो कॉसच्या फॉर्ममध्येच आपल्याला आणायचा आहे. ओके, कॉस्टच्या फॉर्ममध्ये रिझल्ट आपल्याला पाहिजे. फायनल आन्सर हे कॉस्टच्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे. मग काय सिम्प्लिफाय करता येऊ शकतं, याला कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो आपण. एनीबडी हॅव ट्राईड? Anybody have worked on this? कोणी काही सॉल्व केलेलं आहे? पा टर्म सगळ्या कॉस्टच्या आहेत, पण तरीही कोएफिशियंट्स डिफरंट आहेत. जर सगळ्यांचे कोएफिशियंट सेम असते तर आपण cos c प्लस cos d फॅक्टरायझेशन फॉर्म्युले हा एक आपल्याकडे पर्याय होता. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले cos c प्लस cos d चे आपल्याला यूज करता येऊ शकतात, पण त्यासाठी कोएफिशियंट सारखे असणं आवश्यक आहे. आता कोएफिशियंट सारखे असले, कोएफिशियंट सारखे बनवता येऊ शकतात का ते बघायचं, कारण दुसरा तर काही पर्याय नाही आहे. आता पहा, यात पहिली टर्म cos 6x न्यूमरेटरची आपण ॲज इट इज ठेवली आणि ह्या cos 6x चा कोएफिशियंट 1 आहे. cos 6x चा कोएफिशियंट 1 आहे. हा जो 6 cos 4x आहे ना, 6 cos 4x, त्या 6 cos 4x मधला एक cos 4x आपण याला देऊन टाकू. फक्त योग्य प्रकारे कॉसच्या टर्मचं वाटप करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व होतो. कोएफिशियंट महत्त्वाचे आहेत. cos 6x चा कोएफिशियंट 1 आहे, cos 4x चा कोएफिशियंट आहे 6. म्हणजे आपल्याकडं cos 6x एकच आहे, तो लिहिला आपण. पण हे जे cos 4x आहेत ते 6 आहेत. cos 4x च्या टर्म किती आहेत आपल्याकडे? 6 टर्म आहेत. त्या 6 पैकी एक cos 4x, एक cos 4x आपण याला देऊन टाकू cos 6x ला. तो एक cos 4x आपण याला देऊन टाकला, काय होईल? आणि त्यांची एक जोडी तयार करून ठेवली. आता हे cos 4x आपल्याकडे शिल्लक राहिलेत किती? 5. cos 4x 6 होते ना, त्यातला एक आपण देऊन टाकला, आता राहिले 5. म्हणजे शिल्लक राहिले 5 cos 4x. ओके,
या दोन टर्मचं काम संपलं. कॉस 6x एकच होता म्हणून कॉस 4x मधला एक कॉस 4x त्याला जोडीदार दिला. उरलेले 5 इथं लिहून टाकले. ह्या दोन टर्मचं काम संपलं. आता पुढे जे कॉस 2x आहेत ते 15 आहेत, 15 आहेत. 15 पैकी 5 आपण याला जोडीदार देऊन टाकू म्हणजे कोएफिशियंट सारखा होईल त्यांचा. बरोबर आहे. 15 पैकी 5 याला देऊन टाकू, 5 याला देऊन टाकू आणि 10 बाजूला काढून टाकू. म्हणजे टर्म अशी होईल ती 5 cos 2x प्लस 10 cos 2x. ह्या 15ला आपण असं लिहू शकतो 5 प्लस 10. आता 10 आणि 5 असं सेपरेट केल्यामुळं काय झालं, शेवटी आपला एकटाच जो 10 पडलेला होता त्याला पण एक 10 वाला जोडीदार मिळाला. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर तो सध्या तसाच ठेवू, कारण डिनॉमिनेटरला जर आपण सेपरेशन करायचं म्हटलं असं तर ते होत नाही आहे. कारण का बघा, आकडे चेक करा. याच्यामध्ये या 5 पैकी समजा एक इकडे दिला तर 4 राहतात. 5 पैकी एक इकडे दिला तर 4 शिल्लक राहतील. ते 4 आणि याच्यातले फक्त 4च घेतले तर उरलेले 6 cos x शेवटी सेपरेट राहतात. त्यामुळं डिनॉमिनेटरचं आपण नंतर बघू, एक एकाला घेऊन लढूया. cos 5x प्लस 5 cos 3x प्लस 10 cos x. का डिनॉमिनेटर मी तसाच ठेवला आहे त्याचं कारण तुमच्या आता पुढच्या स्टेपलाच लक्षात येऊन जाईल. यात पहिली टर्म cos 6x प्लस cos 4x ही जोडी झाली. मधल्या ज्या दोन टर्म आहेत त्यातनं 5 कॉमन येतोय, तो 5 कॉमन लिहिला. cos 4x प्लस cos 2x होईल. आणि शेवटच्या ज्या दोन टर्म आहेत त्या दोन टर्ममधून आपण 10 कॉमन घेतला. त्या दोन टर्ममधून 10 कॉमन घेतला तर काय होईल, 10 इंटू cos 2x प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज as it is. cos 5x plus 5 cos 3x plus 10 cos x. डिनॉमिनेटर मी तसाच ठेवला. याचं कारण माझं ऑब्झर्वेशन काय होतं की हा जो पहिला ब्रॅकेट मिळाला आहे त्याचा कोएफिशियंट 1 आहे. पहिला जो ब्रॅकेट मिळाला आहे त्याचा कोएफिशियंट 1 आहे. दुसरा जो ब्रॅकेट आहे त्याचा कोएफिशियंट 5 आहे आणि तिसरा जो ब्रॅकेट आहे त्याचा कोएफिशियंट 10 आहे. म्हणजे 1 5 10 अशा 3 टर्म आहेत न्यूमरेटरला. आणि बघा डिनॉमिनेटरला पण 1 5 10. नक्कीच यांचं काहीतरी घडणार आहे पुढे, म्हणून तो डिनॉमिनेटर तसाच ठेवून दिला आहे. मग आता न्यूमरेटरला सिम्प्लिफाय तर करावं लागेल. cos 6x प्लस cos 4x. आता इथे आपण cos c प्लस cos d चा फॉर्म्युला वापरू शकतो. येस, काय असतो cos c प्लस cos d चा फॉर्म्युला? 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 cos c plus d upon 2 into cosच c minus d upon 2. आठवतोय फॉर्म्युला बघा, cos c प्लस cos d ते लिहून ठेवतो मी, कारण आपला तो आता न्यूमरेटरला 3 ठिकाणी यूज करायचा आहे.
आणि त्या एकाच फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे आपला. कॉस सी प्लस कॉस डी इक्वल टू 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. Cos c plus cos d 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. तो फॉर्म्युला आपल्याला इथे आता यूज करायचा आहे. तो यूज केल्यानंतर काय होईल बघा. आता पहिली टर्म सांगा आधी. या टर्मसाठी 2 cos c प्लस डी. सी म्हणजे काय 6x प्लस डी म्हणजे 4x अपॉन 2 इंटू कॉस 6x minus 4x upon 2. Okay, 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2 plus 5 into 5 multiply पुढे तसाच ब्रॅकेट आहे cos c plus cos d. इथे पण cos c plus cos d चा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर काय होईल 2 cos, आता c म्हणजे 4x, d म्हणजे 2x अपॉन 2 इंटू cos c मायनस d अपॉन 2. 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. ओके, प्लस लास्ट टर्म आहे cos 2x plus 1. त्याला मात्र हा फॉर्म्युला यूजफुल ठरणार नाही आहे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे आणखी फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2 थिटा. येस, 2 कॉस स्क्वेअर थिटा बरोबर. म्हणजे 1 प्लस cos 2x, cos 2x प्लस 1 लाच 1 प्लस cos 2x लिहिता येईल. 1 प्लस cos 2x होईल 2 cos square x divided by denominator cos 5x plus 5 cos 3x plus 10 cos x as it is. ओके, आता यामध्ये न्यूमरेटरचं जे कॅल्क्युलेशन आहे ॲडिशन वगैरेचं, हे कॅल्क्युलेशन प्रॉपरली जर आपण केलं काय होईल नेक्स्ट स्टेपला पहा. आता तुमच्या समोर जी टर्म आहे 2 cos 6x प्लस 4x अपॉन 2. 6x प्लस 4x अपॉन 2 किती 6 प्लस 4, 6 प्लस 4 म्हणजे 10, 10 अपॉन 2 म्हणजे किती 5x बरोबर आहे. इथे 5x येणार आहे, थोडा वेळ लक्षात ठेवा. 6x मायनस 4x 2x अपॉन 2 x म्हणजे इथं x येणार आहे, इथं 5x येणार आहे कॉसच्या समोर बरोबर, कारण पेज चेंज होणार आहे. म्हणजे टर्म काय येते 2 cos 5x into cos x. ओके, प्लस आता नेक्स्ट टर्मला
5 आपण तसाच ठेवणार, कारण आपण कोइफिशियंट आधीच मॅच केले मगाशीच. 1 5 10 1 5 10 1 5 10 म्हणून 5 तसाच ठेवणार. 2 cos 5 इंटू 2चं मल्टिप्लिकेशन 10 आपल्याला येतं पण नाही करायचं, राहू द्या तसंच. 2 cos 4x प्लस 2x 6x अपॉन 2 3x, म्हणजे इथली टर्म 3x येणार आहे. 4x मायनस 2x 2x अपॉन 2 म्हणजे x, म्हणजे आता ही पूर्ण टर्म काय होईल 5 इंटू 2 cos 3x इंटू cos x. ओके, 5 इंटू 2 cos 3x इंटू cos x, आणि प्लस लास्ट टर्म जी आहे 10 इंटू 2 cos square x 10 इंटू 2 cos square x ॲज इट इज, आणि डिनॉमिनेटर ज्यात आपण काहीच बदल केलेला नाही आत्तापर्यंत, cos 5x प्लस 5 cos 3x प्लस 10 cos x, cos 5x प्लस 5 cos 3x प्लस 10 cos x, तो ॲज इट इज राहिला. आता न्यूमरेटरची टर्म जर आपण ऑब्झर्व केली तर त्या तिन्ही टर्ममध्ये 2 2 2 आहेच आहे, तो 2 आपण कॉमन घेऊ शकतो, बरोबर. त्यानंतर आणखी काय कॉमन येईल बरं, cos x cos x cos x आणि इथं cos स्क्वेअर आहे त्यातला एक cos x. 2 cos x कॉमन घेतला की ॲन्सरच मिळणार आपल्याला. 2 cos x कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहणार, cos 5x प्लस 5 cos 3x प्लस 10 cos x, आणि डिनॉमिनेटर कोण आहे 10 cos 3x प्लस 5 cos ना 5 cos 3x प्लस 10 cos x. बघा हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत का, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे आहेत का सारखे हे दोन्ही ब्रॅकेट, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल करता येतील आणि शिल्लक काय राहील 2 cos x ओनली. तसं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल नाही आहे, जस्ट फक्त सुरुवातीला थोडीशी एक ॲडजस्टमेंट आहे, आणि ती ॲडजस्टमेंट कोइफिशियंट्स ऑब्झर्व करायचे. ओके, राईट डाऊन. तशा 3-4 स्टेप्सचाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यातही आपला स्टेप कमी करता येतील जर आपल्याला cos c प्लस cos d हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करता आला. एक म्हणजे इथं हा 5 लगेच कॉमन घेऊन टाकायचा, 10 लगेच कॉमन घेऊन टाकायचा, म्हणजे ही कॉमन घेण्याची एक स्टेप कमी होऊन जाते. आणि cos c प्लस cos d चा फॉर्म्युला वापरताना याचं कॅल्क्युलेशन लगेच जर केलं 6 प्लस 4 अपॉन 2 6 मायनस 4 अपॉन 2, तर ही पण स्टेप स्किप होऊन जाते. डायरेक्ट
2 स्टेपमध्येच प्रॉब्लेम सॉल्व होतो. बट दॅट रिक्वायर्स द प्रॅक्टिस, ऑब्झर्वेशन, कॉन्सन्ट्रेशन, एव्हरीथिंग. Next one, cos A equal to 3/4. This is given value. And what will be the value of 32 sin A by 2 इंटू साइन 5A/2 हे विचारलेलं आहे. ऑप्शन्स आर गिवन 11, 8, 7 अँड नन ऑफ these. या प्रकारे क्वेश्चन आहे. कॉस ए इक्वल टू 3/4 आणि व्हॅल्यू फाइंड करायची आहे 32 sin A/2 मल्टीप्लाइड बाय sin 5A/2. हाउ टू सॉल्व दिस एक्झाम्पल? कॅन एनीबडी ट्राय फॉर दिस? Yes, somewhat tricky question is there, but too much simple. फॉर्म्युलांचं ऑब्झर्वेशन आपलं प्रॉपरली असणं गरजेचं आहे. सॉल्व केलाय कुणी हा? (32 sin A/2 इंटू साइन 5A/2 ही टर्म आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्याला थोडंसं मॉडिफाय करूया आपण. 32लाच आपण 16 मल्टीप्लाइड बाय 2 असं लिहू शकतो. त्यानंतर साइन 5A/2 हा अगोदर घेतला मोठा आहे म्हणून आणि साइन A/2 हा नंतर घेतला लहान आहे म्हणून. मल्टिप्लिकेशन्समध्ये इंटरचेंज करता येतो आणि तो करायचा म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले वगैरे वापरत बसण्याचे स्टेप कमी होऊन जातात. आता यामध्ये इक्वल टू हा 16 तसाच ठेवू आपण. ही टर्म जर पाहिली तर कुठला फॉर्म्युला आपल्याला आठवतोय का बघा? येस, प्रॉब्लेम सॉल्व झाला. 2 sin A sin B हा फॉर्म्युला आपल्याला ती टर्म बघून जर आठवलाय देन प्रॉब्लेम इज सॉल्व. आता काहीच राहिलं त्यामध्ये. म्हणजे बघा एक्झाम्पल्सवरचं आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑब्झर्वेशन्स फक्त एकच स्टेप केले मी की 32ला 16 इंटू 2 लिहिलं, बाकी काही केलं नाही. लगेच प्रॉब्लेम सॉल्व झाला. म्हणून प्रॉब्लेम्स डिफिकल्ट वगैरे काही नसतात. आपलं त्याच्यावरचं वर्किंग ऑब्झर्वेशन कशा प्रकारे यावर डिपेंड आहे. काय असतो 2 sin A sin B चा फॉर्म्युला? cos A minus B minus cos A plus B. 2 sin A sin B इक्वल टू
कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी, प्रॉडक्ट फॉर्म्युला. हा जर यूज केला आपण इथे तर काय होईल, 2 साइन ए साइन बी. यात ए म्हणजे 5a/2 आणि बी म्हणजे a/2. ए म्हणजे 5a/2, बी म्हणजे a/2. तो फॉर्म्युला जर यूज केला तर काय येईल, इनसाइड द ब्रॅकेट कॉस (5a/2 minus a/2) minus cos 5a/2 plus a/2. Got this? Okay. 16 inside the bracket 5a/2 minus a/2 म्हणजे किती, 4a/2. बरोबर आहे. 5a/2 मायनस a/2 म्हणजे 4a/2. 4a/2 म्हणजेच 2a. म्हणजे पहिली टर्म येते कॉस 2a मायनस 5a/2 प्लस a/2 6a/2. 6a/2 म्हणजेच कॉस 3a. ओके, इथपर्यंत आला. आता पुढे काय करणार, म्हणजे ते जे थोडंसं फ्रॅक्शन वगैरे दिसत होते ते निघून गेले. आता थोडंसं आणखी सिंपल टर्म आले. आता काय करता येईल बरं पुढे, येस, हेच एक्सपेक्टेड होतं मला. ही टर्म पाहिल्यानंतर आपल्याला कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला आठवणार. वापरा बरं. कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला काय होतोय सांगा मला. -2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. येस, कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू -2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, बरोबर आहे, फॉर्म्युला करेक्ट आहे. तो वापरा आणि एक स्टेप चला पुढे. काय होतंय मला सांगा. त्याचं जे सी प्लस डी अपॉन 2 सी मायनस डी अपॉन 2 कॅल्क्युलेशन करा आणि सांगा मला काय येतंय ते. Yes, cos c minus cos d -2 sin 5a/2 into sin minus a/2. साइन ऑफ मायनस थीटा काय असतो, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरा ना. 32 sin 5a/2 into sin a/2. म्हणजे परत जागेवर चालू ना आपण. बरोबर आहे, Yes sir. जिथून निघालो तिथे चालू ना परत. मग म्हणजे थोडक्यात याला जर आपण कॉस सी मायनस कॉस डी वापरला तर परत हा येणार. त्याला परत 2 साइन ए साइन बी वापरला की परत हा येणार. परत कॉस सी मायनस कॉस डी वापरला परत हा येणार. इथेच खेळत बसणार आपण. लक्षात येत आहे. म्हणजे काही काही वेळा फॉर्म्युला आठवतो पण तो फॉर्म्युला आठवणं सुद्धा उपयोगाचं नसतं. कन्सेप्ट महत्त्वाची ठरते. हे जे प्रॉडक्ट फॉर्म्युले आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपण प्रॉडक्ट फॉर्म्युल्यावरून तर तयार केलेत. हा जो फॉर्म्युला आहे याच्यातच आपण ए प्लस बीच्या जागी
सी प्लस डी अपॉन टू ए मायनस बीच्या जागी सी मायनस डी अपॉन टू, सॉरी ए प्लस बीच्या जागी सी, ए मायनस बीच्या जागी डी, एच्या जागी सी प्लस डी अपॉन टू, बीच्या जागी सी मायनस डी अपॉन टू या व्हॅल्यू टाकून हाच तर फॉर्म्युला मॉडिफाय केलेला आहे फॅक्टरायझेशनमध्ये, बरोबर आहे. याला सी लिहिलं आणि याला डी लिहिलं तर कॉस सी मायनस कॉस डी तयार झाला. तोच फॉर्म्युला आपण परत रिव्हर्स वापरतोय. ऑब्विसली परत जागेवरच येणार आपण. तेव्हा लक्षात ठेवायचं, प्रॉडक्ट फॉर्म्युला आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युला एकानंतर एक लगेचच्या स्टेपला नाही वापरायचे कधी, परत जागेवर येतो आपण. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम इथंच फिरत बसतात. फॉर्म्युला तुम्हाला आठवला आहे, फॉर्म्युला तुम्ही वापरला आणि परत तिथेच कसं काय लागले. त्याची कन्सेप्ट त्याच्या डेरिव्हेशनमध्ये, म्हणून आपण डेरिव्हेशन्स जे विचारात घेतले होते ते याच्यासाठी घेतले होते की हे आपल्या लक्षात पाहिजे की कॉस सी मायनस कॉस डी याच्यावरून तर तयार झाला आहे आणि तो फॉर्म्युला आपण आत्ताच इथे वापरला आहे. ओके, हां, तो आपण वापरू शकलो असतो जर याच्यानंतर याच्यात परत काही मॉडिफिकेशन केलं, काही चेंजेस केले किंवा आणखी एखादी टर्म एक्स्ट्रा वेगळे असेल, अशा वेळी ठीक आहे. पण इमिजिएट तीच टर्म परत येणार, म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पाहायला सांगितलं. ओके, म्हणजे इथं कॉस सी मायनस कॉस डीचा उपयोग नाही, हे तर क्लिअर झालं. ओके, मग काय करणार? 16 ने मल्टीप्लाय करायचं. ओके, 16 मल्टिप्लाय होईल. पुढं पुढं काय? मल्टीप्लाइंग फॉर्म्युला. तर cos a वरून cos 2a आणि cos 2a फॉर्म्युल्याची व्हॅल्यू काढली. येस, आपल्याला जे गिव्हन आहे तो फक्त एकच आहे, कॉस ए. याचा अर्थ आपल्याला हे सगळं कॉस ए मध्ये आणायचं आहे. मग जर ए मध्ये आणायचं आहे, 2a ए मध्ये आणता येतं, 3a पण ए मध्ये आणता येतं, कारण कॉस 2 थिटा आणि कॉस 3 थिटा दोन्हीचे फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय? 2 cos square theta minus 1. म्हणजे तो होईल 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1. कॉस 2 थिटाचे 3 फॉर्म्युले आहेत, त्यातला इथे नेमका कुठला कामाचा आहे तेही महत्त्वाचं. बघा ते 3 फॉर्म्युले का आहेत. काय आहेत कॉस 2 थिटाचे 3 फॉर्म्युले? cos square theta minus sin square theta. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 minus 2 sin square theta. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हे बाकीचे दोन का नाही आपण वापरले? कारण साईनची किंमत नाही आहे, काढता येऊ शकते पण ते नाही आहे आपल्याकडे सध्या. कॉसचा फॉर्म्युला आहे, कॉसमध्ये आला, हा वापरला. मायनस आहे म्हणून ब्रॅकेट टाकायची वेळ आली आहे. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला 4 cos cube theta minus 3 cos theta. 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. 4 कॉस क्यूब ए मायनस 3 कॉस ए. ओके, आता सगळे कॉस ए मध्ये आलेत. 16 मल्टिप्लाइड बाय द्यायची का टाकून कॉस एची व्हॅल्यू लगेच? कॉस एची व्हॅल्यू 3/4 आहे. पहिली टर्म 2 इंटू 3/4 चा स्क्वेअर 9/16 मायनस 1. हा मायनस पुढं ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार आहे. पहिली टर्म मायनस होईल, दुसरी टर्म प्लस होईल. मायनस 4 इंटू 3/4 चा क्यूब 27/64 किंवा 4 क्यूब लिहू आपण त्याला.
मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 3/4. बरोबर आहे. म्हणजे आता 16 इंटू पहिल्या टर्ममध्ये हा 2 डिवाइड होईल 16ला 8 राहील. नंतर हा 4 मधला एक 4 कॅन्सल झाला, इथं 4 स्क्वेअर राहील. म्हणजे पहिली टर्म येणार 9/8 मायनस 1 मायनस 27/4चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि प्लस 3 इंटू 3 म्हणजे 9/4. आता हे 4, 16, 8 वगैरे सगळ्यांनी 16ला भाग जातो. हे मधलं फ्रॅक्शनचं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा डायरेक्ट हा 16 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. सगळे अपूर्णांक कॅन्सल होऊन जातील, सगळे फ्रॅक्शन एलिमिनेट होऊन जातील. 16 प्रत्येकाला मल्टिप्लाय केला. 16 मल्टिप्लाइड बाय 9/8 सांगा. 16 मल्टिप्लाइड बाय 9/8. 8 डिवाइड होईल 16ला. अरे 16 न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला नाही आहे. 8 डिनॉमिनेटरला आहे. काय येणार? 18. त्यानंतर 16 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 16. 16 मल्टिप्लाइड बाय मायनस 27/16 आणि 16 मल्टिप्लाइड बाय 9/4 36. काय ते कॅल्क्युलेशन याचं बघा आता. येस. हां 11. 18 मायनस 16 म्हणजे 2. 2 मायनस 27 म्हणजे मायनस 25 आणि प्लस 36. दॅट इज 11. ऑप्शन फर्स्ट.